फडणवीसांना तुर्तास दिल्लीश्वरांकडून अभय मिळाले की काय अशी चर्चा आहे। कारण फडणवीस तातडीने राजीनामा देणार नाहीयेत। भाजपमधल्या सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। लोकशाही मराठीला नव्या सरकारच्या शपथविधीनंतर फडणवीसांचा फैसला होणार आहे। म्हणजेच पुढच्या आठवड्यात सोमवारपासून हा फैसला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अमित शहानी संघटनात्मक बदलाचे संकेत दिलेले आहेत। अमित शहांचा तातडीने बदल करण्यास मात्र नकार आहे। दिल्ली दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या राजीनामा नाट्यावर तुर्तास तरी पुढचे 2 दिवस पडदा पडलेला आहे। देवेंद्र फडणवीसांना दिल्लीश्वरांनी तुर्तास अभय दिल्याचं कळतंय। दिल्ली शुक्रवारी रात्री गेलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली। या भेटीत अमित शहांनी तुर्तास उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलंय। शिवाय विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचेही आदेश त्यांनी दिलेत। संघटनात्मक बदल योग्य वेळी करण्यात येतील असं देखील ते म्हणतात। शहांच्या या आदेशामुळे फडणवीसांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडलाय। अमित शहा आणि फडणवीसांच्या बैठकीत नेमकी काय काय चर्चा झाली आहे समजून घेऊया आपण। तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही असं अमित शहा म्हणालेत। पक्ष संघटनेच्या कामाचा रोडमॅप तयार करा असे देखील शहांचे आदेश आहेत। विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा असं शहा म्हणतायत। राजीनामा दिला तर मनोबलावर परिणाम होईल असं शहांचं मत आहे। तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही असं अमित शहा म्हणतायत। फडणवीसांचे समर्थक गिरीश महाजन नेमकं काय म्हणालेत ते देखील पाहूया। देवेंद्रजी अतिशय आमचे सक्षम नेते आहेत, त्याबद्दल कुठला दुमत कोणाच्या मनामध्ये नाहीच आहे आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपदी असलेच पाहिजे। गृहमंत्र्यासारखं एक जबाबदार पद त्यांच्या गृह खातं हे त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे, तेही त्यांनी सांभाळलं पाहिजे आणि त्याबरोबर संघटनेचं कामही ते बघतील। आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अमित भाईंनी जे सांगितलं ते अतिशय खरं सांगितलेलं आहे असं मला वाटतं। आणि शपथविधीनंतर त्यांच्याशी पुन्हा चर्चा करतील आपण सांगताय तसं तुम्हाला कळालंय म्हणून। पण आम्ही आमच्या भावना मान्य अमित भाई असतील, मान्य नड्डाजी असतील यांना जाऊन सांगणार आहोत, त्यांना भेटणार आहोत, त्यांची वेळ मागणार आहोत आणि आम्ही त्यांना सांगू की बाबा देवेंद्रजी दोन्ही ठिकाणी असले पाहिजेत, उपमुख्यमंत्री असले पाहिजेत आणि संघटनेचं कामही ते या ठिकाणी करतील कारण ते तेवढे सक्षम आहेत, त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंकाच नाही। गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार, गिरीश महाजन गृहमंत्रीपद मिळेल का, त्यांना हे खातं मिळेल का, मला वाटतं या बातम्यांना कुठलाही आधार नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, पुढचे 2 दिवस तरी आता ही चर्चा सुरू राहणार नाहीये। 2 दिवस तरी या चर्चेवर पडदा पडलेला आहे की फडणवीसांनी राजीनामा द्यावा या सगळ्या मुद्द्यावर। पण एकीकडे अमित शहा असं म्हणतायत की तुम्ही राजीनामा देण्याची गरज नाही अशी चर्चा होतीये। दुसरीकडे असंही कळतंय की एकूणच या सगळ्या सत्ता परिवर्तनानंतर शपथविधी सोहळ्यानंतर राज्यात काही संघटनात्मक बदल होतील असे संकेत मिळतायत। नेमकं दिल्लीश्वरांच्या मनात काय आहे, राज्याच्या दृष्टीने दिल्लीत नेमकं काय घडतंय? निश्चितच लागवी, कारण ज्या प्रकारे फडणवीसांनी तडकाफडकी हा निर्णय जाहीर केला होता की मी वरिष्ठांशी बोलून उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या तयारीत आहे, त्याच वेळी एकंदरीत जर आपण प्रतिक्रिया पाहिल्या असतील, सर्व मंत्री असतील, आमदार असतील, इतकंच नव्हे तर तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडून ही एकंदरीत पुढे येऊन ही मागणी करण्यात आली की उपमुख्यमंत्री पद बाळगतानाच आपण संघटनाही चालवू शकता, तितके सक्षम आपण आहात। आणि म्हणूनच एकंदरीत या प्रतिक्रिया उमटल्यानंतर पक्षश्रेष्ठींनीही याचा विचार केला। कालच्या रात्रीच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही जबाबदारी जी होती, जे मतांमध्ये टक्केवारी जी होती ती वाढलेली आहे, दुसरीकडे सीट जरी कमी झाल्या असल्या तरी टक्केवारी कुठे घटलेली नाहीये। एक नरेटिव्ह वेगळा चालला, एकतर्फी मुस्लिम मतं विरोधात गेली, दलित समाजातील मतं आणि मराठा समाजाची मतंही विरोधात गेली, त्यामुळे हा फटका पडलेला आहे। त्यामुळे प्रशासनात तुम्ही कुठेही कमी पडलेला नव्हता, त्यामुळे उपमुख्यमंत्री पद सोडण्याची गरज नाहीये। विशेषतः गृहमंत्री पद सध्या देवेंद्र फडणवीस भूषवत आहेत, या पदाचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी। अनेक वेळा कार्यकर्ते संकटात असताना फडणवीस धावून जातात हेही पक्षश्रेष्ठींना माहित आहे। म्हणूनच संघटनात्मक बदल काही करता आले तर करू, मात्र तुम्ही दोन्ही पदांवर राहून म्हणजे पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री पद या दोन्ही पदांवर राहून तुम्हाला काम करावं लागेल। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, एकंदरीतच आता 2 दिवसामध्ये शपथविधी आहे, त्यामुळे असा कुठल्याही घटनेला किंवा निर्णयाला मंजुरी देणं
क्रमप्राप्त राहणार नाही, कारण त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल आहे ते ढासळू शकतं. एकीकडे पंतप्रधान पदाची शपथविधी होणार आहे, कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याची गरज आहे. अशा वेळी जर राज्यातील प्रमुख नेता आपलं उपमुख्यमंत्री पद सोडत असेल तर निश्चितच ते भाजपसाठी भूषणावर नसेल आणि म्हणूनच तुर्तास तरी 2 दिवसामध्ये हा कुठलाही निर्णय मान्य करण्यात येणार नाही. त्यानंतर पुन्हा सविस्तर करू, कशा प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करता येईल याचा एक रोडमॅप तयार करू असंही अमित शहा यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उद्या दुपारी 1 वाजता दादर या ठिकाणी भाजपच्या सर्व आमदारांना तातडीच्या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये सर्व विधानसभेचे आणि विधान परिषदेचे आमदार यांच्या सोबत फडणवीस चर्चा करतील, त्यांना मार्गदर्शन करतील आणि एकंदरीत सगळ्यांच्या सूचनांचा विचार करून पुढील निर्णय ते घेतील. लागवी चेतन, या सगळ्यावरून एक चित्र असं स्पष्ट होत आहे का, एकूणच निकालानंतर राज्यात भाजपची स्थिती पाहता आणि फडणवीसांनी जर येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री पदावरून जर राजीनामा दिला तर मात्र सरकारवरची पकड ही कुठंतरी ढील होईल अशी भाजपला भीती आहे का? आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता ही रिस्क काही भाजपला घ्यायची नाहीये अशा मनस्थितीत सध्या आहेत दिल्लीश्वर? काय अर्थ लावायचा या सगळ्याचा? जर फडणवीसांना वेट अँड वॉच सांगितलं जात आहे तर नेमका अर्थ काय लावायचा? टार्गेट विधानसभेच्या दृष्टीनं वेट अँड वॉच सांगितलं जात आहे का? निश्चितच लागवी, कारण सर्वात महत्वाची बाब जी आहे ती सरकारमधील आणि विरोधी पक्षातील सर्व आमदारांबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे असलेले संबंध. म्हणजे कित्येक वेळा एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदारांनी उघडपणे या गोष्टीची कबूल दिलेली होती की ज्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारमधून आम्ही बाहेर पडलो त्यावेळी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवरती आम्ही ही रिस्क घेतलेली होती. अजित पवार यांच्या सोबत बाहेर पडलेल्या आमदारांमधूनही ही चर्चा उघडपणे केलेली होती की देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर आम्ही सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्यावर आमचा विश्वास होता. कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी ते आमच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे अशा वेळी एकंदरीत महाविकास आघाडीचं सरकार सोडून महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 2 जे घटक पक्ष आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आमदारांबरोबर समन्वय साधण्यामध्ये फडणवीस ही मोलाची कडी आहे आणि त्यामुळेच ही कडी जर कुठेतरी निखळून पडली तर एकंदरीतच सरकारही अस्थिर होण्याची भीती वरिष्ठांना आहे. आणि म्हणूनच काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा जी सूत्रांकडून माहिती मिळते, अजित पवार यांनी कॅबिनेटच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली, त्याशिवाय आम्ही कॅबिनेट सुरू करणार नाही असंही त्यांनी सांगितलं. या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस ऑनलाईन जोडलेले गेलेले होते. त्यामुळे एकूणच फडणवीस हे समन्वय साधण्याची जी भूमिका करत आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये, त्यांची भूमिका किती महत्वाची आहे ही वरिष्ठांना माहिती आहे आणि पुढील 3 महिन्यामध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स सरकारला द्यायचा आहे. आणि अशा वेळी जर समन्वयकच नसेल तर सरकार कुठेतरी डळमळीत होऊ शकतं आणि म्हणूनच ही रिस्क घ्यायला वरिष्ठ तयार नाहीयेत. अगदी लागवी. चेतन तुर्तास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.